सोलापूरसह महाराष्ट्रातील विडी कामगारांना शासनाने निश्चित केलेले किमान वेतन मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. झोन 1 मध्ये प्रतिदिन 379 रुपये तर झोन 2 मध्ये रुपये 361 किमान वेतन लागू असल्याचे महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाने स्पष्ट केले आहे. ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर यांच्या नेतृत्वाखाली लाल बावटा विडी कामगार युनियन व C2च्या माध्यमातून गेल्या 29 वर्षांपासून किमान वेतनासाठी संघर्ष सुरू होता. शासनाच्या विधी व न्याय विभागाच्या अभिप्रायानंतर हे वेतन दर कायदेशीरदृष्ट्या वैध व अंमलबजावणी योग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. या निर्णयानंतर दत्तनगर येथील C2 कार्यालयात शनिवारी विडी कामगारांच्या उपस्थितीत विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी गुलालाची उधळण, लाडू वाटप आणि घोषणांनी परिसर दणाणून गेला. दरम्यान किमान वेतनापेक्षा कमी मजुरी स्वीकारण्यासाठी कामगारांवर दबाव टाकला जात असल्याच्या तक्रारी युनियनने केल्या असून अशा प्रकारचा दबाव सहन केला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. किमान वेतनाचा लढा जिंकल्यानंतर आता रोख मजुरी आणि सरासरी 10,000 रुपये पेन्शनसाठी संघर्ष सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर यांनी व्यक्त केला. बाबा ही कारखानदारला 28% GST उठते आणि 18% सरकार देते. वाला इन्कम टॅक्स 18% उन्नत आणखी 5% दक्षिण वाला सेस पूर्णपणे सरकार दिशे शिडू ते किमान वेतन यांची दिलं तर म्हणून पहिल्या मीटिंगला फक्त 5 रुपये मी वाढायचं. सरकार को जबकि ना 1000 लगे 400 रुपये फायदा इंदी GST उंडनी अड़ा इनकम टैक्स उंडनी वाला सेस उंडनी 1000 400 रुपये मुनाफा